नमस्कार. बापरे, हनीमूनच्या रात्री चुकीच्या वायरिंगमुळे झालेलं शॉर्ट सर्किट आज माझ्या अगोदर महालात. सूर्य पश्चिमेला उगवलाय की ह्याने दरबार विकला माझा. अरे उठवायला पाहिजे. ए उठ रे, विरार आलं, विरार आलं, उठा. विरार दादूस हाव. दादूस नेहमीचा डायलॉग. हा. दादूस दादूस मी आयलो. हो मला माहिती आहे. आणि आता हक्काचा फॉर्मॅट करायचा म्हणजे प्रेमाच्या कुंकवाचा करंडा फिरवायचा असेल. होय ना. मग काय? दादूस काय मग? आज मी ह्यांच्यावर शेअर करणार नाहीये. बापरे, मग ह्याच्यावर? अरे बोलशील की हळदीला आलायस? आज मी हिच्यावर पण शेअर करणार नाहीये. ह्यांच्यावर पण नाही, हिच्यावर पण नाही. मग आज मी ह्यांच्यावर शेअर करणार आहे. बापरे, लक्षात घे, ह्यांच्यावर केल्यानंतर ते आपल्यावर येणार नाही. ह्याच्यावर काळजी घे. याची काळजी. बरं आहे ना? हाँ मग ठीक, मग तो अर्ज किया है, इरशाद. तेरी हर धड़कन साहिल बन जाएगी. बर. तेरी हर धड़कन साहिल बन जाएगी. तू देख तेरी नजर कातिल बन जाएगी. तू चलता जा रास्तों पे, तू चलता जा रास्तों पे, तू जहां रुकेगा वहां मंजिल बन जाएगी. वा 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 वाह वाह वाह. एक मिनिट तर नरेशनला कधी येऊ? ये शेर मध्ये निदान प्रेम तरी असतं, नाही तर भीक तरी असते. कधीतरी असं जाऊ दे ना, मोकळेपणाने. हा आणि का रे, सगळ्यात महत्वाचा प्रश्न, हा, सौंदर्याने ऑप्शनला टाकलेला हा चेहरा घेऊन समोर का आलायस मला सांग. हा, हे असंच चार चौघात मला घालून पाडून बोलता दादूस. हा. पण लक्षात ठेवा, काय? कालच मी चार चौघात तुमचं नाव काढायला गेलो होतो. बापरे, ते चार चौघ माझ्यावर काय काढायला येणार नाहीत ना, ते महत्वाचं आहे. माझ्या मागे छचोरगिरी करत जाऊ नको, त्याचे परिणाम मला भोगायला लागतात. सलीम, काय झालं नेमका, का आलायस तो सांग. दादूस उफ, बापरे, आता हा पासवर्ड कायचा? उप काय म्हणजे नेमकं काय? दादूस एक वाईट बातमी आहे. अच्छा, तू चांगली बातमी कधी घेऊन आलायस का? वाईट बातमी काय ते सांग लवकर. दादूस हा. आपले राजकवी गेले. सासूरवाडीला? नाही दादूस, मग? आपले राजकवी अनंतात विलीन झाले. गेले? जो माणूस मला 5 वर्ष भेटला नाही तो गेला? घाबरू नका दादूस, राजकवींची जागा घेतील असे 3 कवी मी आणले आहेत. काय बोलतोस काय? हो, तुमच्या समोर त्यांना बोलवू? बोल बोल बोल. लगेच बोलवतो. बस, बस, तुम्ही बस. बसवून घ्या. नाही, बसव, बस. बसा. बस. तर बोलवतो त्या 3 बोला. कवींना. बोलाव. पहिला आहे प्रिन्स ऑफ दादर, रोमॅन्टिक कवी ओमी राव. हो हो हो. ए, रे भाऊजा, जे जे संस्थानिकाचे प्रिन्स ओमी राऊत. मांजा दादूस, मांजा आजूस, मांजा पंजूस, मांजा मँगो ज्यूस, मांजा ऑरेंज ज्यूस, या सगळ्या वसाऱ्यांना नमस्कार करून मी तुम्हा सगळ्या वसाऱ्यांना नमस्कार करतो. आणलाय की नाही बनवून? हो. फायनली तो या स्किट मध्ये आला. बस, आलाय आलाय आलाय. नाश्त्याला गांडूळ बिंडूळ खाऊन आलाय वाटतं. एका वर्षाच्या विनंतीनंतर मला तुम्ही इथे बोलवलंय, त्यासाठी मांजा मुंजरा गुंडू अप्पा. गुंडू अप्पा इतके दिवस का घेत नव्हतो याला कळलं ना? अरे पोपटपाना, शेंगदाणा हे आसपासचं तरी आहे. गुंडू अप्पावर काय रिॲक्शन देऊ मी, मला सांग. हा, कुठून आणला साऊथलून? हा कविता करणार? हो, हा कविता करा. दादूस एक मिनिट. ओमी राऊत तुम्ही स्थानापन्न व्हा. सावकाश. आता मी दुसऱ्याला बोलवतो. हा, दुसरा आहे. दुसरा आहे बरं. शेरशाह सुपला शॉट, हा. सर्वांचा लाडका मिस्टर प्रिन्स निखिल बेनोजिरी. बेनोजिरी? अरे चल चल, धर पकड, चल तोड फोड, नाही होय. खेळ कुदळ आणि फोडून टाक भावनांचा डोंगर. हा. दगडाला पाड भगदाड आणि कापून टाक ते कातळ. थांब.
नाव काय याचं नाव काय? धुंपाक पाक पाक. नाही. 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 काय नाव काय म्हणाल? धुंपाक पाक पाक. पण यातलं नाव आणि आडनाव काय समजायचं आपण? नावान हाक मारायची झाली तर धुमधुम धुम एवढं करायचं? काय काय दादूस हा. तो विद्रोही कवी आहे. हा कवी आहे. म्हणून त्याचं काव्य तसं आहे. दादूस तुम्ही बसा. हा. निखिल बेनोजिरी तुम्ही स्थानापन्न व्हा. धुंपाक. बस, हा? बस, बस. जाम ठीक आहे. आणि लास्ट बट नॉट लिस्ट बापरे. क्रश ए महाराष्ट्र. मी बाई लहान मोहतरमा शिवालिनी परबाणू. हा. जेवण झालं का? हा. आयुष्यभराचं जेवलो मी. जेवण झालं 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 जेवण झालं का? झालं. बापरे. त्या वांग्याला दडवा. त्या वांग्याला दडवा. पिकल्या झाडाचं भूत की अडवा. हा. कोण आहे ही? हॅरी पॉटरची ननंद. दादूस ती भय कवी आहे. बाई, जाऊ, दिसतं. ही काय कविता घाबरलेली दिसते मला इथे. शिवालिनी परबाणू. परबानू. आपण स्थानापन्न व्हा. सावकाश इकडे 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 इकडे. हा, साव- हे हा सावकाश सावकाश. तर हा. आता आता ह्यांचं आपण ऑडिशन सुरू करूया. हा. म्हणजे या तिघांमधला एक कोणतरी राजकवी होईल. हा. बरोबर. तुमचं- तर पहिला येतोय रोमॅन्टिक कवित ओमी राऊत. सलीम धन्यवाद. धन्यवाद बंडू नाना. बंडूला नाना प्रकारे मारेन मी. लक्षात सांगून ठेवा. ह्याला सांगून ठेवा. अरे ते जहापणा आहे. चासला काय बोलतोय हा? माफी चालला माफी. माफी माफी. जहापणा करतो थोडं मी शहाणपणा. कर कर लवकर कर आणि सादर करतो माझी कविता. कर कर. माझी कविता आहे कशी रोमॅन्टिक अशी पावसाळी कविता आहे. हा. त्या कवितेचं नाव आहे मुसळधार पाऊस. बापरे. मुसळधार पाऊस मनान आलं थोडे मासे खाऊ. चल चिंबोऱ्या पकडायला जाऊ. वा वा. पहाटेचे 4 वाजता उभा असेल तिथे सांबांगर. झालं 11 आपण त्याच्या करून घेऊ. चल चिंबोरी पकडायला जाऊ. खारी उधाणलेली असेलच इवलस भोग हात घालून चिंबोऱ्या बाहेर काढू. चल चिंबोरी पकडायला जाऊ. चालेल चालेल. मला ही कविता पटलेली नाही. काय जाईल मुळात सलीम. पहाटे 4 वाजता श्याम बांगर सरळ उभा आहे ही कल्पनाच मला पटत नाही. खर तर ही कविता चिंबोऱ्यांनी केली पाहिजे. पहाटेचे 4 वाजले चल श्याम बांगरला पकडायला जाऊ. हा कळलं काय? कवितेचं नाव बदल आणि लिही मुसळधार श्याम बांगर. एक मिनिट. मध्ये मध्ये बोलू नका तुम्ही पारंबीचा साधू. मला रिॲक्शनच द्यायची नाही याच्यावर. मला रिॲक्शनच द्यायची नाही. मी कविता जवळपास पण नाही काय. पुढे करतो. कविता मुसळधार पाऊस. तू चिंबोऱ्या पकडून घरी येशील. हा. त्या टोपात टाकशील. अच्छा. मग त्यात हळद मीठ मसाला जिरे थोडं कोकम घालशील. वा 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 वा. हा, कालवण लावू नकोस मला नाही आवडत. हा, हा, ठीक. टोपात चिंबोऱ्या नृत्य करत असतील. टांग टुंग बेल वाजेल. तुझा वसारा नवरा येईल. तो विचारेल चिंबोऱ्याचं कारण. तू सांग सामांगारी आयला होता. तो अरिजित सिंग लावेल. तू तो बंद कर. तू प्रसाद ओकला. तुला लक्षात येईल तो गाणं गात नाहीये ते कमेंट्स देतात. तेवढ्यात कालवण झालं असेल तल हातावर थोडस इवलस चालवण झे. इवलस तल करून चाटून टाक. एका मुसळधार पावसाच्या पहाटे चल चल ना चल चिंबोऱ्या पकडायला जाऊ. ए, थांबा. कवितेचा शेवट आहे तो. चालले लगेच. कन्व्हिन्स करत नाही तो. एंड करतोय. बस इथे.
कवितेला टोपात ठेवून 4 कड काढले तरी तिचं काय होणार नाही. काय झालंय का? टांगटुंग नावाची बेल आहे याच्या घराला. याची कविता काय असेल? हा, एक मिनिट ही ती माणसाची बडलेला ओरडतात, हे करा ते करा, छछोर बाद करून टाकायला छछोर आहे सगळं. नाही दादूस, काय? अजून आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत. कोण आहे? तर आपल्या समोर येते भय कवी हा. शिवोलिनी परबानू. हा. यमकाला प्रणाम करून रूपक हातात घेऊन बापरे. भावार्थ गाठीशी बांधून सगळ्यांसमोर सादर करते एक पावसाळी भय कविता. मी आहे मुंजा, नाही कळतंय ते. मी आहे मुंजा धरेन तुझ्या झिंजा. मी आहे मुंजा धरेन तुझ्या झिंजा. बाजूला आहे संजा, त्याची बायको निंजा. आली आली दिवाळी, करू काय करंजा. मी आहे चेटकीन. मी आहे चेटकीन, खंडरची मालकीन. हा. आली जवळ दिवाळी, करू काय शंकर पाळी. मी आहे हडळ. हा नाही थांबा थांबा थांबा, लय पुढे गेलात. इकडे इकडे ये ये एक ये. मेसवालीला तू कवयित्री म्हणून खपवतोयस. हा, कवितेच्या नावाखाली दिवाळीच्या ऑर्डर मारते ती. छचोरगिरी आहे, बंद करून टाक, हिला नाशिक करून टाक. कॅन्सल कॅन्सल कॅन्सल. पण दादूस, हा, हिच्या कवितेवरून मला लहानपणी लिहिलेल्या 2 ओळी आठवल्या आहेत. म्हणजे केवढा लेट आहेस बघ तू. हा? लहानपणीच्या गोष्टी तुला आत्ता आठवल्या. काय काय सुचले तुला? सादर करतो. कर कर लवकर कर. माझ्या कवितेचं नाव आहे हा. आयुष्य एक प्रवास. नावं चांगली असतात, कंटेंटचाच झोल आहे सगळा. आयुष्य एक प्रवास आहे चांगला. वा वा. वा. आयुष्य एक प्रवास आहे चांगला. इथे उद्या काय होईल काय पत्ता. अडलय 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 अडलय. पापलेट पापलेट कविता. पाक पाक धूम पाक पाक धूम. हाँ सांगतो आता ते. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. ओढले ओढले उला तू अडले अडले ऊ करशील. सलीम, एवढा येडा वाटलो मी तुला? हा, काय करतोयस तू हे? मला वाटलं तुम्हाला नाही समजणार. मला दरवेळी समजतं, तुला यावेळी हे कळत का नाही आहे? दादूस, काय? आपल्याकडे अजून एक ऑप्शन आहे. कोण आहे आता? विद्रोही कवी निखिल बेनझीर. बापरे, हा काय? हा. हा, तू ठेचा खाऊन आलाय तू ना. हा, नाही बसतो मी बसतो बसतो. हे अकबर म्हाताऱ्या, हा, काय आली रे? घे हातात मशाल आणि जाळून टाक ती कातडी. नाही मी अख्खा दरबार जातो, पण असं नको बोलू. पण तुझ्याकडे तर लिव्हरच नाहीये. कोण बोललो? पण तुझ्याकडे तर लिव्हरच नाहीये. पण तुझ्याकडे तर लिव्हरच नाहीये. पण तुझ्याकडे लिव्हरच नाहीये. पण तुझ्याकडे तर लिव्हरच नाहीये. ए, सलीम, पण तुझ्याकडे तर लिव्हरच नाहीये. बस 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 बस. पण तुझ्याकडे तर लिव्हरच नाहीये. नाही कळलं. कारण ते चोरलंय प्रस्थापितांनी. हो, काय बोलतोस का? त्यांचे दोष त्यांच्या चुका लपवण्यासाठी. पण तू काळजी करू नको. नाही नाही मी नाही करत. तू त्यांची फुफ्फुस काढ, चालेल. त्याचे फुगे कर आणि सोडून दे आकाशात. चालेल ते ना. चालेल. आणि बघ, हा. आणि बघ मनाच्या पिंजऱ्यात वाघाला कोंडून पोपट काय बोलतोय. याला अडवा कोणीतरी. माझ्या बॉडीमध्ये नॅशनल पार्क उघडतोय, कळलं का तुम्हाला? तू बघतोस काय तू? मी नाही उघडले डोळे. मग जाऊ दे ना. मी नाही उघडले कान. मग जाऊ दे. मी नाही उघडलं तोंड. अरे मग वासाड्या काय उघडलेस ते सांग, बंद कशाला सांगतोस? हा. काय तर काय? मी उघडलं पोट. हा, उघडलेस ना. छोट्या आतड्यांची बासरी करून कामगारांचे विचार ओतले मालकाच्या कानात. आणि मी केला दुंपाक पाक पाक दुंपाक पाक पाक आक्रोश. आला जायला लपरी झाली. चला तलवारकार सलीम, तलवारकार लपरी झाली. चल बाबा चल चल. थांबा. आक्रोश. काय? महाराज, मला ज्ञानपीठ मिळेल ना? तुला गव्हाचं पीठ पण नाही देणार मी. वासाड्या, ज्ञानपीठ मागतोय. हा? ज्ञानपीठ पाहिजे याला. नालाय कुठचा. बस बस हे कार्ट्या, ए, तू इथंच आहेस. बस. विद्रोही कवी आहेत. सगळ्यात पहिला त्याचा डब फोडा. कुठलाही डब धुमपाक पाक 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 सांडत नाही, अजिबात बोलत नाही. लक्षात घ्या. मी काय म्हणतो दादूस, तू काय म्हणणे? काय मी शेवटचे प्रयत्न करू. तू शेवटचा प्रयत्न कर. काय हो. काय करणार आहेस? बोल लवकर. यावेळी मला हिंदीमध्ये सुचलंय. हिंदी. हो. बस, काय 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 सादर करतो. शिकारी के हाथ से पिंजड़ा फिसल गया. वाह, क्या बात है, क्या बात है. शिकारी के हाथों से पिंजड़ा फिसल गया. हाँ. तुम्हारी चिमनी उड़ गई भुर, मेरा तोता परेशान. हा.
धुमपाक पाक धुमपाक. मावरा. हा त्या भावऱ्यात आता मसाला भरतो मी. काय शिकाऱ्याच्या हातातून पिंजरा निसटला, तुझी चिमणी उडाली, भुरभुर माझा पोपट पिसाटला. ह्याचा तू हिंदीत करशील? हे पण कळलंय. हे पण कळलं. अजून एक आहे, अजून एक आहे. काय? चावल कली के खेल के राजा और राणी. बास भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी. भातुकलीचा चावल कली करशील? भातुकली. अजून एक आहे काय? इंग्लिश मध्ये. काय? इन द बॉडी वॉल्स डिवोशन सेव्हिंग. देहाची तिजोरी भक्ती चाच ठेवा. ह्याला तू इंग्लिश काय बोलतोयस काय तू सलीम? हा, मी आहे लिंबू, हा. मला फिरवा. हा, टेम्पो अरे लाव. आता फिरता काय अनुवानी? हा. गा आक्रोशाची गाणी. काय? तो गाणी लावेल तू ती बंद कर. बंद तुझा ह्याचं बंद करा, ह्याचं बंद करा. दीदी तुझा दीर वेडा. हा दीदी तेरा देवर दिवाना. तुझ्या हे बोलशील हे बोलशील. चला, चला, चला. हिला बोल. चला, मार लो रे. मार. क्या बात क्या बात क्या बात. खूप भारी कॉन्सेप्ट आणि सगळ्या कविता ही अप्रतिम. वा वा. प्रसाद दा कशी दाद द्याल? हो 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 अप्रतिम. फार मजा आली. मस्त होती कॉन्सेप्ट. मुळात आज खरं तर प्रियाला मिस केलं मी, पण तिची उणीव या नवीन 3 एंट्रीनी भासली नाही, आणि म्हणजे त्याच्यासाठी तुमच्या तिघांचं कौतुक केलं पाहिजे. श्रमेश प्रथमेश ॲज युजल सुपर्ब टायमिंग. मधले मधले डायलॉग्स जे तुमचे जे कुरकुरीत असतात तसे होतेच आजही. बने फॅन्टॅस्टिक. वेगळा अटेम्प्ट होता आणि तो म्हणजे काळजाच्या गाभाऱ्यात जाऊन तू ढवळून काढलास आम्हाला, म्हणजे सगळं वा वा. राऊत, आजच्या परफॉर्मन्स नंतर खरं तर तुझं आडनाव राऊतच्या ऐवजी रावस असं करायचं. ला जवाब केलंस तू, ला जवाब. वंडरफुल वंडरफुल. मंडळी, आपल्या हरहुन्नरी गौरवनं ठरवलंय अंतरिक्षात जायचं, पण नेहमीप्रमाणे त्याच्या मार्गात आडवे आलेत आपले चौघुले काका. बघूया तिथे नेमकं काय घडतंय ते. आई ग माझी बुद्धिवान मुलगी ग. आई ग, बुद्धी आत घे बेटा, बुद्धी आत घे, बुद्धी आत घे. हे काय करतेस? बाबा, मी ना कागदाचं चांद्रयान बनवतेय. आई ग किती छान बेटा. पण हे असं चांद्रयान समोरचा भेळवाला रोज बनवतो. असं केलं की भेळ टाकायची त्यात. हो बाबा. एवढं सोपं आहे बेटा. तुला मी हजारो वेळा सांगितलंय ना, चौगुल्यांच्या घराण्यात कोणीही कलेच्या नादाला लागत नाही. हो बाबा. अभ्यास कर त्यापेक्षा. चालेल. अभ्यास खूप चांगला. गौरी आला. फाल्गुनी. बाबा, बाबा दार उघडा. बाबा दार उघडा ना. ही चाळीतली फाल्गुनी पाठक मला अजिबात आवडत नाही. याला घरी पाठव. बाबा दार उघडा ना. कशाला पाहिजे ते दार? बाबा दार उघडा. नाही आवडत मला. तू नाही आवडत मला. आवडत नाही मला. काय आहे तो सारखा? तो काय आहे तो सारखा? बाबा, गौरी आलाय. हो दिसतोय तो मला, दिसतोय मला. बाबा, गौऱ्यानी केस कापले. काय न भूतो न भविष्यती अशी घटना घडली आहे का ती? केस सगळे कापतात. मी सुद्धा सलून मध्ये जाऊन केस कापतो. काका तुम्ही नेल कटरने केस कापत असाल ना? आवाज काढतो हा nail cutter चा. आवाज काढला टिक 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 करून अरे नाही नाही आता. बाबा. नाही बाप. हा माझी मस्करी करायला येतो. छतू तुला कळत कसं नाही? आम्ही तुम्ही सलून मध्ये जाऊन कैचीचे करतात ती. याला घरी पाठव. नाही बोलायचं त्याच्याशी. गप ना गौरी. बाबा, गौऱ्याचं महत्वाचं काम आहे बाबा. हा बोलेल तो. तू मागे हो इकडे. बोलक्या बावल्या तू मागे हो इकडे. इकडे मागे हो. चेतना थांब ना. मुद्द्याचं बोल गौऱ्या. हा, बोलतो. हे काय? ते संस्कार. हे कुठले संस्कार आहेत? वॉचमन असं करतो? नाही नाही, ते लहान मुलं मोठ्या माणसांना बोल करतात ना नमस्कार. असा कुठला एका हाताचा नमस्कार? नाही नाही, ऍक्च्युली असा नमस्कार आहे. फ्रोझन शोल्डर झाला म्हणून एवढाच जातो, वर जातच नाही. हा प्रॉब्लेम आहे. बस रे इकडे चल. बस. काय काम आहे? अं, काका, माझं आपल्या जोडीला एक सॉलिड असं एक महत्वाचं मॅटर आहे. या बात आहे. काय विलोभनीय भाषा आहे रे तुझी. तू माहितीये तू बोलायला लागल्यावर डॉक्टर मराठी भाषेच्या जवळच्या नातेवाईकांना बोलवतात. हो रोज माहितीये बिल्डिंगच्या खाली गेल्यावर अंधारात तुला एक जण कोणतरी थोबाडून जातं. आठवतं का? ती मराठी भाषा बेटा. रोज थोबाडून जाते तुला.
असं म्हणायचं का? कसं म्हणायचं? काका, माझं तुमच्याकडे अत्यंत महत्वाचं काम आहे किंवा कार्य आहे, तर तुम्ही मला सहकार्य कराल का? इतकं सोपं आहे. कसं म्हणशील? म्हणतो बरे. म्हणतो बरे काकाश्री, ओ थोरले काकाश्री, आपल्या कर्णपटलांची छिद्रे खुली ठेवा. मी जे वदणार आहे ते नीट श्रवण करून आहे का? काकाश्री, एक पामर आपल्याकडे याचिका घेऊन आलेला आहे. त्या याचिकेचा नीट स्वीकार करावा, त्यासाठीच मी आपल्याकडे आलेलो आहे. कराल का? कराल का? धनी, ओ धनी, लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा, कैरी, कोथिंबीर, मेथी, आलं, एकदा सगळ्यांचं भांडण झालं. कशावरून 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 कशावरून? एवढूशा खोबऱ्याच्या तुकड्यावरून. खोबरं म्हणालं, माझं झालं लग्न, माझ्या पोटात अंगठी, माझं झालं लग्न, माझ्या पोटात अंगठी, समोर माझ्या बसले सोललेली करवंटी. मला करवंटी म्हणा, ह्या नकोय मला. मी सोललेली करवंटी. अगं तोंडावर बोलला मला. अरे बाबा, मी काहीच नाही. तुझा बाप दिसला ना, आपोआप बाहेर येतं. मी काहीच करत नाही. तू नीट बघ. हो रे. लाज नाही वाटत तुला? बापाला करवंटी म्हणतो? त्याला पाठव. गौऱ्या, पहिले मी सोडवीन तुला, हे बंद कर ना. अगं मी काय ना कामात बाबा, सॉरी बाबा, चुकून झालं गौऱ्याच्या हातून. तू आधी त्याची वकिली करणं बंद कर. माझी ग भुई, सखी ग माझी, या कवितेची पुढची ओळ काय? लिहित बस तिकडे कोपऱ्यात जा. कोपऱ्यात जा तिकडे. काम असेल तर बोल, नाहीतर निघ इथून. काम आहे. बोल. झालं रे ते? इथे बस. काका, हा. मला इस्त्रोत जायचंय. कुठे? इस्त्रोत. इस्रो? इस्त्रोत हे बघा. अहो, ते तिकडे जातात ना, असं वरती आबाळात जातात बघा. तिकडनं मी ट्रेनिंग घेऊन येणार आणि ट्रेनिंग घेऊन आल्यावर आपल्या एरियामध्ये मी नवीन सुरू करणार आहे. त्याची तयारी. पॅम्पलेट छापलीस तू? येस. त्वरा करा, त्वरा करा, त्वरा करा. घुसरोत उमेदवारी भरती. घाई करा, घाई करा. घुसरो काय आहे? हा, ते तसं इस्रो आहे ना, तसं मी इकडे आपल्याकडे सेम सुरू करणार आहे. घुसरो, गौऱ्या राख्या रिसर्च सेंटर. घुसरो. गौऱ्या राख्या रिसर्च सेंटर? होय. आणि त्याच्यात काय ड्राय मांचुरियन विकणार? करणार काय त्याच्यात? बघितलं किती मुद्दाम करतो तुझा बाप. मला काहीतरी वेगळं करायचं यार. मला जगाला चंद्रावर घेऊन जाता तुझा बाप. मला असं बोलतो यार. माझे पाय खेचतो. मी काहीतरी करतो ना चांगलं. अरे बाबा, मला हसायचं नाहीये, पण हसायचं आहे बेटा. अरे, इस्रोन तुला कुठे जायचंय? चंद्रावर जायचं का? चंद्र खूप लांब आहे आणि त्याला खूप खर्च करावा लागतो. पैसे खूप लागतात, लाखो करोड रुपये लागतात बाबा त्याला. अरे, तुम्ही पैशाचं टेन्शन घेऊ नका ना. सगळी मॅनेजमेंट केलेली आहे आपण. आपली खालची गल्ली आहे बघा, पलीकडे ना धनलाभ पतपेढी, त्याच्याकडे पैसे घेतले आपण. ती समोरच्या नाक्यावरची धनाला पतपेढी, त्याच्याकडे लोन घेतलंय त्यावरून तू चांद्र मोहिमेला लोन घेणार आहेस. ज्या पतपेढीला मागची भिंतच नाहीये, प्लास्टिक ताणून लावलंय. त्यांच्याकडून तू घेणार आहेस फायनान्स? बाकी सगळं सोडून द्या ना. मला हसायला आलं. ऐका ना, सगळी तयारी झाली, सगळा प्लॅन रेडी आहे. फक्त आपल्याला आहे ना, आपल्या घुसरोसाठी ते सायन्सवाली लोक लागणार आहेत. सायन्सवाली लोक ना रे, सायंटिस्ट म्हणतात त्यांना. हा, ते लागणार आहेत. तर आता मी म्हणून तुमच्याकडे आलोय. कारण काय, मी काय आपल्या चाळीत आहे का ना, तुम्ही एकटेच लय मोठे शाणे आहे ना. एक मिनिट, लई मोठा छाणा म्हणजे? मी लई मोठा छाणा आहे म्हणजे बाबा, एक मिनिट, मी लई मोठा छाणा आहे म्हणजे कोण आहे? बाबा म्हणजे तुम्हाला सगळ्यातलं सगळं कळतं ना, म्हणून. अरे मग विद्वान म्हण ना. लई मोठा छाणा याचा अर्थ काय झाला? बाबा, हेतू चांगला आहे ना गौऱ्याचा, समजून घ्या ना प्लीज. ते आपल्या हे झालं रे ते. हा, तर ना तुम्ही आपल्या चाळीतले लय मोठे हे आपले काय छाने, विद्वान. हा, विद्वान आहे ना. तर काय करणं अपेक्षित आहे? तुम्ही, मी, राख्या, आपण तिघं त्या सायन्सवाल्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचा. हा, मग त्यांना आपल्या घुसरोमध्ये घ्यायचं आहे. त्यासाठी मी तुमच्याकडे आलो. तुम्ही तयार आहात का? मला सांग, तू चंद्रावर जाऊन काय करणार आहेस? अजून काय ठरलं नाही, पण बघू. म्हणजे एकदा जाऊन बघेन चंद्रमिंद्र एकदम ओके आहे का, खड्डे बिड्डे किती बघेन. मग तिथं मी एक छोटी जागा घेईन, त्याचा पत्रा मारणार मस्तपैकी, आणि मग राख्याला फोन करणार. त्याला बोलणार किधर रे भाई, मी कांदिवली में, एक काम कर चांद पे आ.
मग त्याला चंद्र बोलणार आणि मग आम्ही बसणार जरा गप्पा मारणार दे कैसा चांद आहे भाई इधर खड्डा आहे सब कुछ आहे मग आमचा अपडाऊन चालू असणार आणि काय करणार आहे मी खाली एक ऑफिस टाकणार आहे म्हणजे आपल्या इकडे आसपास कांदिवलीच्या आसपास त्या ऑफिसमध्ये आम्ही सगळे बसणार आणि संध्याकाळी 7 नंतर ऑफिस सुरू करणार 7 ते रात्री ऑफिस सुरू होणार हो 7 ते सकाळी 7 चंद्र रात्री येतो ना दिवसा कसा येणार तर ते आम्ही ऑफिस असं सुरू करणार आहे पण आपल्याकडे संडेला सुट्टी नाही का आपल्याकडे आमोशेला सुट्टी आमोशेला चंद्र येतच नाही ना पण पौर्णिमेला जबरदस्त काम असणार आपल्याकडे जबरदस्त म्हणजे एकदम जबरदस्त हो? आणि चेतना पण असणार ना आपल्यासोबत अच्छा, ती पण असणार मग चेतनाकडे ना विचार काय भाई चांद का फाइल बिल का क्या हुआ भाई देखा है सब कुछ किया हाँ अरे एकदा तर काय झालं मैंने पूछा चांद से देखा है कहीं मेरी आरसा हसी चांद बोलला मेरे को नहीं मालूम म्हटलं, ठीक आहे येतो आम्ही गेलो तर हे ते सगळं असं चंद्रावर अपडाऊन करून तू करणार आहे Yes. चंद्र म्हणजे पालघरच्या पुढचं स्टेशन वाटतंय का तुला चंद्र आहे कुठे तुझे अवकात आहे का रे हा अरे जा ना बाबा जा खूप मनापासून प्रोजेक्ट करतोय मी हा कळलं एक गरीब घरातला मुलगा जेव्हा मोठा होईल ना तेव्हा तुम्हाला माझी किंमत कळेल हा तुम्ही मस्करीत घेऊ नका मला प्रसादुक नेहमी म्हणतात कॉमेडीला पॅथोस असला पाहिजे याच्या पॅथोसला कॉमेडी आहे रे. अरे आता काय अरे मला चिडच येत नाहीये नाही येत आहे चिड मी काय करू इट इज डॅम फनी अरे मी काय करू जा रे बाबा जा एक काम कर तू 3-4 महिने अभ्यास कर सुगलवरून सगळी माहिती काढ काय आहे इस्रो घुसरो सगळं काढ नंतर बोलूया हा जा बा अभ्यास कर जा माझा सगळा अभ्यास झालाय काका हो बाबा अरे. गौऱ्याचा सगळा अभ्यास झाला बाबा, हा. सगळा अरे त्याला वाटतं तो अभ्यास नाहीये मला इथे वेगळा अभ्यास जा ना बाबा अभ्यास माझा ऐक बाबा हो सगळा अभ्यास झालाय माझा खरंच झालाय का अभ्यास तुझा हो पुन्हा एकदा मी शांतपणे विचारतो मला अजूनही कंट्रोल चुकलाय का माझा नाही की नाही खरंच झालाय का अभ्यास हो 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 मिल गया रे क्या मिल ये गया? आ गया रे अब उंटोंगा पाडोंगा मुंचा हे काय म्हणतो अभी इसका बैग दे अब आ गया हे बरोबर स्किट संपवलं होते यार मी उगाच माफ असली स्किट इधर से शुरू हो गया रे अभी. चला तर तुला सगळ्यातलं सगळं माहिती आहे असं तू आता मला म्हणाला माहिती आहे. हा आता मला सांग कुठे जायचंय तुला मला इकडं इस्त्रोत हा इस्त्रोत इस्रोत जायचंय कशाला जायचंय ट्रेनिंग घ्यायला ट्रेनिंग घ्यायला जाते मुळात ते इस्रो नाहीये इस्रो आहे इस्रो लक्षात आलं इस्रो इस्रोचा फुल फॉर्म काय इस्रो हाच फुल फॉर्म आहे हाच फुल फॉर्म आहे हा. मग इस्रोचा शॉर्ट फॉर्म काय इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अच्छा. म्हणजे इस्रो लक्षात राहील हे पाठ केलं होतं पण तुम्ही जवळ आलो अच्छा अच्छा त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला अभ्यास केला होता. हरकत नाही आता मी सगळे प्रश्न विचारणार हा दुसरा प्रश्न अवकाश म्हणजे काय अवकाश माहित आहे हे माहिती आहे व्हेरी गुड बोल अवकाश के हम होश में अब आने ना पाए अवकाश के हम डोळे उघड. होश में हा? अवकाश में हम होश में हम हिंदी गाणं चाललंय ह्याचं नाही कुमार बाबा. सानूचं बाबा त्याला माहितीये ह्याला काही येत नाहीये तुम्हाला घाबरतोय त्याला सगळं येतंय शून्य माहिती याला काही येत नाही लक्षात घे माहितीये बाबा हरकत नाही ग्रॅव्हिटी म्हणजे काय अबा घ्या रे ग्रॅव्हिटी म्हणजे काय रोज रात्री माझे बाबा घेतात ती ते गावठी रे गावठी ग्रॅव्हिटी घेतात बाबा रोज त्याचे हा ग्रॅव्हिटी घेतात सांग ग्रॅव्हिटी म्हणजे काय ग्रॅव्हिटी म्हणजे रखे झम मन के आज तो है मज्जा भाई इसका तो आज तुम्ही जात मी काय नाही केलं माझ्याबरोबर नाचतोय नाही, नाही. ग्रॅव्हिटी म्हणजे काय ग्रॅव्हिटी म्हणजे काय सांगतो बोल बाई बोल ऍक्टर लोक ज्या गाडीमध्ये बसतात ती मला माहित आहे तुझा बापले शहाणा आहे आता इकडे येणार आणि माझ्या इथं बुक्की मारणार मला चांगलं माहित आहे असं केलं म्हणजे उत्तर तसं बरोबर दिलं तर तुझा बाप सोप्याच्या मागे लपला होता मला मारायला
बसतात त्याला म्हणतात ग्रॅव्हिटी. व्हॅनिटी म्हणतात त्याला, व्हॅनिटी. vanity. आलेलं नाहीये. येते. 0 मार्क. अब तो भाई शुरुआत है, आगे भाई पता नहीं है क्या होने वाला है. आगे है भाई, मज्जा है भाई. मला सांग, आता मला सांग, तू जाणार आहेस ना राख्या उपरा चांद पेया वगैरे, हे कुठून जाणार? अवकाशातून जाणार की नाही? आकाशातले ग्रह असतात हे माहितीये का तुला? माहिती माहितीये. येते. ग्रहांची नावं सांग. हा सांगतो तू दर सांगतो. बुध. अरे वा. ए सॉरी नाही, नाही, अरे बरोबर आहे बाळा. बरोबर आहे. हा, sorry. बरोबर बोललास तू. बुध बरोबर आहे. पुढे. शुक्र, अरे वा. पृथ्वी, अरे वा. मंगळ, हा. गुरु, वा. शनी, हा. देवल. शनी देवल. शनी देवल असतो वर. शनी देवल असतो वर. ही याची अक्कल. शनीच्या पुढे काय? शनीच्या पुढे काय? ते हे. युरेनस. हा. काय असतं? युरेनस. युरेनस नाही रे. युरेनस काय असतं? युरेनस. माझ्या चेष्टा करतो काय मला. काका? हा? मी युरेनस. युरेनस. युरेनसच्या पुढे काय? युरेनसच्या पुढे हे आपलं चिपचून. चिपचून. युरेनसच्या पुढे चिपचून. इधर आ रे भैया. नेपच्यून. नेपच्यून असतो. सॉरी नेपच्यून. नेपच्यूनच्या पुढे काय? ल्युडो. नेपच्यूनच्या पुढे ल्युडो. प्लुटो. प्लुटो. अरे पण ल्युडो शब्द प्लुटोच्या जवळपास आहे ना यार. आणि प्लुटो पण तर ग्रहच आहे ना. चुकतोयस तू. प्लुटो हा 2006 पर्यंत ग्रह होता. त्यानंतर प्लुटो या ग्रहाची ग्रह म्हणून मान्यता काढून घेण्यात आली. का असेल तसं? कारण त्याला माज आला असेल. माज आला. ग्रहाला माज येतो. प्लुटो ग्रहाला माज येतो. अरे ग्रह असल्याचे काही निकष असतात. त्यात तो अनुत्तीर्ण झाला म्हणून ग्रह नाही आता तो लघु ग्रह झाला. लक्षात आलं तुला? 2006 पासून ही माहिती तुला होती आधी? म्हणजे मी मला वाचलो होतं. नाही माहिती मला तुला काही. शेवटचा प्रश्न विचारू तुला मी. नासा म्हणजे काय ऐकलंस? नासा नाही तर गौरी. हे काय? सई मॅडम करतात ना, ते माझ्यापेक्षा भारी करतात. हो? होय. एकदा त्यांना बोलू, सई मॅम एकदा दाखवा ना करून प्लीज. प्लीज भारी करतो तुम्ही, माझ्यापेक्षा भारी करता. एकदा दाखवा ना सई मॅम प्लीज. त्या बघा. हा एक नंबर. काय यार पैज हरलो यार. काय तू म्हणाला होतास ना साई मॅडमना चावी मारली की मासा करतात. केलं त्यांनी यार. मी कधी मी नाही बोललो. अरे बोल अरे घे चल. अरे जिंकला यार. मी नाही बोललोय. अरे तू नाही बोललास. अरे नासा विचारल्यावर मासा करून दाखवतोस आणि आता नाही म्हणतो. ऐक ना बाळा, तू ऐक ना बाळा. हे नाही रे, तिथे बस की बात नाही. तुझ्या अवकातीच्या बाहेर आहे बाळा. ऐक माझं. काय माहितीये तुला इस्रो बद्दल? एवढं इस्रो जाणार आहे ट्रेनिंगला. काय माहितीये इस्रो बद्दल? इस्रो कधीपासून स्थापन झालं मला सांग. कोविड नंतर. या अक्कल त्याची. कोविड नंतर. अरे खरं तर आपल्या देशातनं 1920 सालापासून शास्त्रज्ञ संशोधन करतायत अंतराळावर. कळलं का? पण 1945 साली डॉक्टर विक्रम साराभाई आणि डॉक्टर होमी भाभा यांच्या अथक परिश्रमामुळे आपल्या देशात या अंतराळ संशोधनाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली. आणि मग त्यानंतर 1962 साली त्यावेळी जे पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू, त्यांच्या पाठिंब्यामुळे एक कमिटी स्थापन झाली, इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च नावाची. त्याला इन्कोस्पार असं म्हटलं जायचं. आणि मग 1969 साली त्या काळच्या पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी. त्यांच्या काळी इन्कोस्पारचं रूपांतर झालं इस्रोमध्ये. लक्षात आलं? आणि मग इस्रोची घोडदौड पुढे अशीच सुरू राहिली. आणि त्यानंतर 2001 साली त्या काळचे पंतप्रधान होते अटल बिहारी वाजपेयीजी. त्या काळात चांद्रयान-1 ही जी मोहीम आहे ना, महत्वाकांक्षी मोहीम होती, त्याची पायाभरणी झाली. आपल्या देशाला खूप मदत झाली त्या चांद्रयानामुळे. आणि त्याची प्रेरणा घेऊन 2019 आणि 2023ला आत्ताचे आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या पाठिंब्यामुळे आपण चांद्रयान-3 आत्ता परवा 23 ऑगस्टला यशस्वीरित्या उड्डाण केलं. सगळ्याचा आम्हाला अभिमान आहे. सार काय याचं म्हणजे डॉक्टर होमी भाभा आणि आपले डॉक्टर विक्रम साराभाई यांनी बघितलेलं स्वप्न आत्ताच्या इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञांनी पूर्ण केलं. एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी. आनंदाची गोष्ट कुठली आहे माहिती आहे? स्वातंत्र्यानंतर येणाऱ्या प्रत्येक पंतप्रधानांनी आणि त्यांच्या सरकारने या संपूर्ण प्रवासाला पाठिंबा दिला आणि प्रोत्साहन सुद्धा दिलं. आणि सगळ्यात समाधानाची बाब कुठली आहे माहिती आहे? विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन समोर ठेवून आपण आज आसमंत जिंकतोय. मला अभिमान आहे माझ्या देशाचा. तुला कळलं? एक काम कर,
1.5-2 वर्ष पतंग उडव. प्रॅक्टिस कर. चंद्राला यान उडवायचं आपण नंतर बघू, 3 वर्षानंतर कॉल घेऊ त्याचा. आधी पतंग उडव आणि अरुण कदम बरोबर उडव. त्याला अशी वर पाठवायला सांग. हा जा बाळा. हा जा जा. काय झालं? थँक्यू काका. काय झालं? माझे गोळे उडले. डोळे उडले? सॉरी ते डोळे उघडले असते ना? डोळे अरे जा रे, वाजवणे तर जाणार नाही. जा रे. अरे याला जा रे, जायला सांग ना याला. क्या बात आहे दादा. शेवटचा तुझा जो पॅच होता तो अतिशय कमाल होता. त्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रसाद. मला असं वाटतं कमेंटच्या आधी आपण सगळ्यांनी इस्रोच्या सगळ्या शास्त्रज्ञांसाठी स्टँडिंग ओवेशन दिलं. जय हिंद. वा वा, मजा आली. एक तर खूप गॅप नंतर आली ही सिरीज आणि आज त्याचा फ्लेवर ह्युमर इतकाच इन्फॉर्मेशनचा दरवेळेला असतो, पण आज खूप जास्त प्रकर्षाने तो दिसला आणि त्यामुळे खूप मजा आली. बाकी उत्तम, नेहमीप्रमाणे मजा आली ओव्हरऑल. सई. ह्या सिरीजमध्ये तुम्ही दोघे जे खुलता ना, समीरदा आणि गौरव, त्याला काही तोडच नाहीये. चेतू आज कविता कर जा म्हटल्यावर तुझी जाऊन बसलीस. ते अशक्य होतं. समीरदा टॉप क्लास रायटिंग आणि टॉप क्लास परफॉर्मन्स ॲज युजल. मजा आली. मंडळी, आपल्या मोरे कुटुंबाचा हॅपीनेस इंडेक्स मोजायला आलाय एक कर्मचारी. त्याचा रिझल्ट जो का येईल, पण त्यांच्या या मूल्यमापनात आपला हॅपीनेस इंडेक्स मात्र नक्कीच वाढेल. ही धमाल घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. हा वासाडा झोपत पण नाही. नुसता ताल मालतोय. झोप वासाडे झोप. रसे ए रसे. काय आहे? जरा आज ना बोलायचा मूड आला होता. हा? काय का? नाही तसं नव, हा वासाडा झोपत पण नाही. हे वासाड्या, तू माणूसच का गांडूल आहेस? झोप लवकर वासाडे, झोप झोप पटकन झोप. हो पापनू, मला येत नाही दुपारची झोप. एकतर मला अभ्यास करायचा असतो आणि तुमचं काय असतं रोज? काय? दुपारी झोप दुपारी झोप. मी यालाच अभ्यास करणार. हा अभ्यास करून डॉक्टर होणार आहेस? लवकर झोप लवकर झोप, आव, नाहीतर टकलू हैवान ये. झोप. एक्सक्यूज मी. अरे बापरे, अरे खरंच टकलू हैवान आला. अरे, हा? काय- हे, मला काय बोलताय? सिद्धी प्राप्त झाली की काय? दादा नाही, सिद्धी नाही. अहो मी आलोय. अच्छा, हा. तुम्ही कोण? मी श्याम. बरं, कशासाठी आलो आहे? हा मी एका सामाजिक संस्थेतर्फे आलेलो आहे हा. आणि वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्सचा आम्ही सर्वे करतोय बुवा. होय काय? हा. या बसा 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 बसा. ए, दत्तू, निघ, थँक्यू निघ. थँक्यू हा, थँक्यू. हा. ए रसे, जरा पाणी घेऊन ये. आणला माझा खेटर. मी कशा काढू? तुम्ही आणा. मी गेली सुडत, मी पण नाही देणार ह्या टाकलेला पाणी. तुझं तू बघ, चल. मग नका देऊ. नका देऊ. नका देऊ. माझ्या बापाचं काय जाता? जाऊ दे. मग माझ्या बापाचं तरी काय जात आहे? हा का माझा नातेवाईक ह्या टाकल्या, मी कशाला पाणी देऊ? तुमचा नातेवाईक नाही तर माझ्या माहेरचा माणूस हा? हा? जाऊ दे. नको जाऊ दे. नको पिऊ दे. खड्ड्यात गेलो नको म्हणा. द्या तर नको देऊ. हा मला काय करायचं? दत्तू तुला द्यायचं नाही. मी कशाला देऊ या टाकल्याला? हा. कसं दे बोंबलत? हा, ए, नाही पाणी असं द्यायचं. पोरगं कशात दे? बरं, तेच मी म्हणतोय. खड्ड्यात गेलं का? अरे काय चालू आहे? अरे मी नाहीच मागितलं ना पाणी रे तुमच्याकडे रे. माझ्याकडे ना माझी पाण्याची बाटली आहे. आहे ना? हा. मग प्या ना त्यातलं पाणी. हं? आमच्या घरात कशा गेला तोंडवर करून? हे बघा, मी सर्वेक्षण करायला आलेलो आहे. म्हणजे? सर्वे करायला आलेलो आहे. म्हणजे? म्हणजे वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स म्हणजे जागतिक आनंद निर्देशांक, त्याच्यासाठी आलेलो आहे मी. अच्छा अच्छा. जगात जी माणसं राहतात ते किती आनंदी आहेत, त्यांच्या आनंदाचं प्रमाण काय, त्याचा सर्वे करतोय आम्ही. आता हा जो कोकण रिजन आहेत ना, हा. याच्यासाठी आम्ही काही सॅम्पल घरं निवडली आहेत. त्याच्यात तुमचं घर आहे. तर मी तुम्हाला प्रश्न विचारेल, तुम्ही जी उत्तर द्याल त्यातून मला कळेल बा की तुम्ही किती आनंदी आहेत. असं असं. जरा बसता होय का? बसा, हा, बसा. राग येणार नसेल ते विचारू काय अरे तुम्हाला? विचारा ना दादा. तुम्हाला चांगला जॉब नाही का मिळाला? म्हणजे
तुमचं शिक्षण कमी झालंय काय नाही मग हे असले फालतू धंदे काय करता बाय ऐका ऐका दादा हा. असं नका बोलू हाच माझा जॉब आहे हा जॉब आहे हा तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तर द्या ना प्लीज 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 म्हणजे कसं आहे आमच्या कंपनीसाठी हे मॅन्डेटोरी आहे तुम्ही लंकेवर आलाय काय व नाही मग तुमच्या कंपनीत मंदोदरी कशी मॅन्डेटोरी कंपल्सरी हा? अरे बाप कोणाशी इंग्लिश बोलतोय मी अवघड आहे कोणाशी म्हणजे तुम्हाला काय वाटतं तुम्हालाच इंग्लिश येतं हा तुम्हाला येतं मला घे व्हॉट हॅपन व्हॉट टॉकिंग अबाउट फॉर मी जस्ट टॉक फर्टिलायझर गुड एनिथिंग एल्स इज नॉट इज अ व्हेरी नाईस अ फर्टिलायझर अँड एनिथिंग एल्स आय जस्ट टॉकिंग फॉर अबाउट is a movement is a very always as kid not anything is comedy I want comedy is key but it is wrong it's a fertilizer but thing हे इंग्लिश आहे इंग्लिश म्हणजे याच्यात एक तरी मराठी शब्द आहे नाही आणि ह्या इंग्लिश शब्दात इंग्लिशच नाही आहे असं मला प्रूव्ह करून दाखवा नाही नाही सगळे इंग्लिश शब्द आहे मग शब्दांचा काला करून टाकलेला आहे हं? अरे काही व्याकरण पाहिजे काही शब्दांचा क्रम पाहिजे त्याच्यातून काहीतरी भावार्थ बाहेर निघाला पाहिजे नुसतं फर्टिलायझर करून त्या इंग्लिशचं फार सोनखत करून टाकलं तुम्ही कशाला इंग्लिश बोलता तुम्ही कशाला म्हणजे हा. याच्यातून मला आनंद मिळतो का नाही याच्यातून आणि इंग्लिश बोलायला व्याकरणची काय गरज आहे नाही. कॉन्फिडन्स महत्वाचा असं का? बरं. तुम्हाला सांगतो हे इंग्लिश बोलून बोलून ना मला प्लॅटोनिक आनंद जो काय होतो तर काय तुम्हाला सांगू प्लॅटोनिकचा अर्थ मला माहिती नाही नाही का? पण तो शब्द ऐकून इतका आनंद वाटतो ना इतका आनंद वाटतो काय सांगू तुम्हाला भलतं भारी बोलली बा तुम्ही म्हणजे तुम्ही आहे ना असा एकदम असा मुद्द्याला हात घातलेला आहे मला सांगा की तुम्ही सगळे म्हणजे नेहमी असे आनंदी असता होय तर आमका गरिबांका दुःख विख परवडणार नाही ना आता बघा आमच्या तिघांपैकी कोणी काम करणं नाही. त्याच्यामुळे आमच्याकडे काम नाही आणि बाहेर महागाई किती वाढता मग अशा महागाईत आमच्या सारख्या गरिबांका काय दुःख परवडतं आम्ही आनंदी सगळे असतो. आनंदी, एकदम आनंदी. आनंदी. खरं म्हणजे तुमचं बोलणं असं टचकन लागलं भाऊ मला होय ना? हो हो तुम्ही ना जगण्याचा मला असा वेगळा दृष्टिकोन दिला होय हा मग माका 5 रुपये देवा का बरं आता मी तुमका आईस्क्रीमचं कोण दिलो असतो तर तुम्ही दिले असतेत ना पैसे हो. आता दृष्टिकोन दिलो मग 5 रुपये द्या. द्यायची का? द्या, द्या. त्या बाजूला अहो, अरे काय केलं? असो आनंद घेतो आनंद घेऊ का पैशाविषयी नाही, नाही, करत. नाही. आता आम्हाला आनंदी राहू. ना असा आम्हाला रोज आनंद मिळतो वा वा क्या बात हा परब्या ना मला रोज दुपारी झोपायला सांगतो हा. पण मी झोपत नाही नाही. मी झोपलो तर त्या परब्याला आनंद मिळेल ना तर त्याला आनंद मिळू द्यायचा नाही ह्याच्यात माझा जास्त आनंद आहे बघितलं असा मी मारून मी माझा आनंद मिळवतो नाही 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 सगळाच आनंदी आनंद आहे बुवा. पण तुमचा हा आनंद आहे ना मला सर्वेत नाही लिहिता येणार ना. इथं नाही लिहिता नाही नाही नाही. हे बघा मी तुम्हाला प्रश्न विचारतो हा. तुम्ही उत्तर द्या मला सांगा बुवा तुम्हाला स्वतः स्वभाव आवडतो का मुलात कसा माझा स्वभाव नारळासारखा आहे नारळ आतून शाल हा. बाहेरनं कडक पण आतून शाल क्या बात आहे. गोड गोड पाणी गोड गोड खोबरा हा 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 होय तर मा काय विचारा ना आई तो साधा नारळ नाही या कुचकट नारळ कुचकट बाहेर ना नॉर्मल दिसता साधो सुधो आतून आंबट पाणी नि बुळबुळीत खोबरा अमावस्येक टाकूचं नारळ असतं ना थैलो आम्ही मी कुसको नारळ मग तू कोण मी आंब्यासारखी असते होय. म्हणजे बाहेरनं पण गोड आतून पण गोड आणि आंबो कसं सगळ्यांका आवडता हा, खरं आहे? यो आंबा बरं. तोतापुरी आंबा आहे तोतापुरी तुला सांगतो आंबा हा फक्त सीजनल असतो आणि नारळ कसा 12ही महिने चालतो होय, का माहिती आहे. नाही सांग. तू तोतापुरी आंबा आणि हा मोहर खाली पळा सुकला ना असा चिरडून टाकतो एकदा ते पोरा बोलूचा नाही. हा बोलायचं मी मोहर मग तू ढोर आणि तू ठोर 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 अरे तुम्ही बायना बाटोड काही अर्थ आहे का रे याला ढोर ठोर काही बोलतो का अरे नको बोलू ना नाही सुचत म्हणजे तुला चीड आली तर काही खपून जाईल का मग तुम्ही कसे चिडल्यावर बोलतात आई ना का बाई ना ए ए ए ए भाऊ आयना का बायना नाही बोलत मी खानदेशी येते आणि आयना नाही आय असं बोलतो मी ऐराणी शेती त्यांना गोडवाश आहे त्याला अर्थ रास बोली राय ना तो चवना डावना त्यान बायना जत मारू जत का थाना सर्वे करू आपण पुढच्या सर्वे प्रश्नावर. करता Please, please, हा. मला सांगा तुम्हाला दुसऱ्यांमुळे आनंद मिळतो का मी गावी जातो ना कोकण रेल्वेने बरं, कोकण, हा, रात्रीचा जा. प्रवास हा, करताना हा, हा. तर ते जाम आनंद घेतो का बरं, बरं, हा. काय आहे त्या डब्यामध्ये ना सगळी माणसं झोपलेली असतात बघा आणि वर बघा इथं माणसं झोपतात अप्पर अपर बर्थ तिथं ना एखाद्याची ना पाण्याची बाटली जर आडवी असेल ना त्याचं मी झाकण उघडतो मग तिथनं ना हलू 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 हितनं तिथनं असं सगळं पाणी पसरतात आणि सगळी माणसं भिजतात
पाणी का पडून सगळी ओरडतात नुसती मारामारी करतात. मी जाम आनंद घेतो नाही तर लय मजा म्हणजे माझा हॅपी इंडिया काही ना काय ना त्या दिवशी वर जातो. लय मजा येते. विकृत आनंद आहे विकृत. हो आहे हा, विकृत आनंद. आम्हाला आहे हा. अरे खुशाल हो म्हणता तुम्ही. आहे म्हणून आहे. दुसऱ्यांना त्रास देण्यात आनंद वाटतो तुम्हाला. अरे असा आनंद नाही दिला पाहिजे. आनंद वाटला पाहिजे. आनंद वाटला की तो वाढतो माहितीये का. होय काय आम्हाला नाही. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. तुमच्याकडे बॉल आहे एखादा बॉल. दत्तू बॉल गे रे. आणतो अरे ते माझं ते फॉर्म. हे घ्या घ्या. हे घ्या बॉल. तर हा बॉल आहे. त्यात नवीन काय सांगितलं हा बॉल आहे माहिती आहे सगळ्यांना. बोलू द्या ना पुढे बोलू द्या ना. तर हा बॉल आहे याला तुम्ही आनंद समजा बॉ. अच्छा ह्याला आनंद हा आनंद समजा. याला आपण चौघांमध्ये वाटूया. हा? हा. ए दत्त्या जा पटकन सुरी घेऊन ये 4 तुकडे करूया वाटून घेऊ. ऐका भाजी नाही करायची त्याची. नाही? मी सांगतो. तुम्हीच बोललात तर वाटून घेऊया. सांगतो ना. थांबा ना. बॉल घे दत्तू तुझ्याकडे. तू बॉल माझ्याकडे फेकायचा मग मी हसणार असं करून आणि म्हणणार तुला दत्तू थँक्यू तू मला आनंद दिला. त्याच्यानंतर मी तुमच्याकडे दिला तुम्ही पण तसंच म्हणायचं. त्याच्यानंतर तुम्ही त्यांच्याकडे द्यायचं. असा आनंद वाटायचा बॉ. अच्छा अच्छा असा आनंद वाटायचा. चल चल या, दे. दत्तू थँक्यू तू मला आनंद दिला. जा जा चल. हा थँक्यू तुम्ही मला गोपाल द्याला. थँक्यू तुम्ही बघा कुणाल दिलात. अरे थांबा थांबा. आनंद द्यायचा होता ना. गोपाळ कुणाल हे का बरं आहे. अरे व्हेरिएशन नको नुसतं आनंद आनंद का हा. त्याचे व्हेरिएशन नको. आनंद म्हणजे हॅपीनेस. आणि दिलीप म्हणजे तुझ्या नानाची टांग दिली म्हणजे. तुझ्या नानाची टांग. नानाची टांग म्हणजे नानाची टांग म्हणजे नानाची टांग. नानाची टांग आणि तू गुच्चूपट रे तू. काय झालं? गुच्चूपट डोकं खराब केलंय तू. तुझा चेहरा असा आहे ना की तो दिसला ना की शेणात चप्पल भिजून पाचकन मारली पाहिजे तुझ्या तोंडाला. बोलू नको जास्त. फिरवू नका. अहो, आनंद वाटूच होतं. ए टमरेल तोंडाची. टमरेल तोंडाची. काय तू बोलू नको. मंदाड भेजाची. तू दिसलं ना खूप डोकं फिरून जात. काय जाऊ दे ना काय तुम्ही. ए ए ए बुच्चन मुसडीच्या. बुच्चन मुसडीच्या शिव्या देऊ नका. शिव्या नाही झाकणासारखं तोंड आहे त्याला म्हणतात बुच्चन मुसडीच्या. ते बंदच राहू द्या. तोंड आहे गटार आहे तुझं. दलिंदर इथे म्हणा माझं डोकं फिरलं मी इथे आलो. मारू नको असा मारीन ना. आनंद आनंद हवाय ना. आनंद घे. काय करायचं ते कर. मारीन ना. आनंद द्यायचा काय. ही काय फॅमिली यांचं काय करायचं. क्या बात परफॉर्मन्स. सही. भारी परफॉर्मन्स होता. खूप दिवसांनी तुम्ही सगळे भेटलात. फर्टिलायझर पण मला ऐकलं की फारच मला बरं वाटतं आणि आज ते ऐकू आलं. तुम्ही तिघे अशक्य आहात. दत्तू काय टायमिंग होतं. वा वा मजा आली. मला टमरेल तोंडाची फार आवडलंय. फारच म्हणजे तुम्ही आज काय आमच्या शब्दकोशामध्ये भर टाकली आहे त्याच्याबद्दल धन्यवाद. मजा आली. मंडळी ही हास्य पाठशाला अशीच चालू राहील. भेटूया पुढील भागात. तुम्ही मात्र बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया सहकुटुंब हसूया.